मी माझ्या मुलीचं अवघ्या 28व्या वर्षी लग्न केलं होतं. तीच एवढं उशिरा लग्न करण्याचे कारणही तसं काहीच होतं. ती एकुलते एक असल्यामुळे लाडात वाढली होती. त्याचबरोबर तिला घरातील कामांची सवय नव्हती. मला त्यामुळेच माझ्या मुलीसाठी एकुलत्या एक मुलाची अपेक्षा होती. बऱ्याच वर्षांच्या शोधानंतर मला हवा तसा जावाही मिळाला होता. माझा जावाई एकटाच होता. त्याला ना आईवडील होते, ना भाऊ-बहीण. तो चांगल्या ठिकाणी नोकरीला होता आणि त्यात स्वतःच घरही होतं. माझ्या मुलीसाठी होतं तसं स्थळ शेवटी मिळालं होतं, म्हणून वेळेन वाया घालवता मी माझ्या रागिणीचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर ती एकट्या नव्याची व्यवस्थित सोय ठेवू शकणार नाही, हे मला ठाऊक नव्हतं. मला वाटलं, ती एका व्यक्तीच तरी काम करून घेईल. मी लग्नाआधी तिला फार समजावलं होतं आणि तिने मला होकारही कळवला होता. आता तिच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर माझ्या कानावर तिच्या कंप्लेंट येऊ लागल्या. जावयाने काही महिने त्यांच्या बायकोचा आळशीपणा झेलला होता. पण आता ते बहुतेक घरात बाहेर दोन्ही ठिकाणची काम पाहून थकले होते. एके दिवशी मी स्वतः मुलीची खबर घ्यायला तिच्या घरी गेले होते. तिथे मी 2 दिवस राहिले. 2 दिवसांनी जेव्हा मी माझ्या घरी परतू लागले, तेव्हा रागिनीने मला थांबवून घेतलं. ती म्हणाली, "आई, मला सध्या फार थकवा जाणवतोय. तू अजून काही दिवस माझ्यासाठी इथेच थांब. असही घरी जाऊन तू काय करणार आहेस?" मी माझ्या मुलीच्या आळशी स्वभावाला जाणून होते. मागच्या 2 दिवसांपासून मी तिच्या घरी सगळं काम बघत होते, म्हणून तिने तर तसा कामातून हातच काढून घेतला होता. मुलीचा आळशीपणा पाहून मला तर आता भीती वाटू लागली होती की जावयाने तिच्यापासून लांब होण्याचा निर्णय घेऊ नये. जावाई तिचा आळशीपणा अगदी मुकाट्याने सहन करत होते आणि असा शांत माणूस कधी ना कधी व्यक्त होतोच. जावयाचा राग कानावर होण्याआधी वेळीस मला मुलीला वळणावर आणायची गरज होती, म्हणून अजून काही दिवस मी रागिनीकडे थांबायच ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी जावाई ऑफिसमधून घरी आले. मला त्यांच्या घरी बघताच ते आश्चर्यचकित झाले होते. मी त्यांना चहा नेऊन दिला. तेव्हा ते म्हणाले, "सासूबाई, तुम्ही आज सकाळी जाणार होतात ना? मग अजूनही तुम्ही इथे कशा?" मी त्यांना म्हणाले, "माझे इथे राहणं तुम्हाला आवडलं नाहीये का?" ते म्हणाले, "नाही, तसं नाही. काल रात्रीच तुम्ही तुमच्या घरी जाण्याची घाई करत होतात. आता अशा अचानक थांबल्यात म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला." पुढे ते म्हणाले, "तुम्ही ते थांबणार आहात तर मला आनंदच आहे, कारण 2 दिवसांपासून तुमच्या हाताचे चमचमीत पदार्थ मला खायला मिळत आहेत. मी तर म्हणेन, लग्न झाल्यापासून आता कुठे मी पोटभर जेवतोय." जावाच बोल ऐकून माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं की रागिनी तिच्या नव्याची किती व्यवस्था ठेवत असेल ते मी त्यांना म्हणाले, "मी अजून काही दिवस तुमची काळजी घेण्यासाठी आणि रागिनीला घरातील अजून काही काम शिकवण्यासाठी इथे थांबत आहे." तेव्हा जावई म्हणाले, "तुम्ही इथे कायमच्या राहिल्या तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही घरात असल्या तर रागिनीही तुमच्यासारखी होईल." जावयाला माझा त्यांच्या घरी राहण्याचा कसलाही त्रास नव्हता. मी त्या दिवसापासून जावाईकडे राहू लागले. माझ्या मुलीच लग्न झाल्यानंतर मी माझ्या नोकरीवरून रिटायरमेंट घेतली होती. कारण आता मी एकटीच होते, त्यामुळे मला जास्त पैशांची गरज नव्हती. आता मला पेन्शन येतच होती आणि राहायला माझं स्वतःच घरही होतं. त्यामुळे उगाच जास्त दगदग न करता मी आराम करायचा निर्णय घेतला होता. बघता बघता मला रागिनीकडे काही दिवस उलटले. मागच्या 2 दिवसांपासून मी जावायला रात्रीचा हॉलमध्येच बघत होते. जावाई व रागिनीमध्ये काही वाद झाले असतील असं मला वाटू लागलं होतं. शेवटी राहून 3ऱ्या दिवशी रात्री जावायला हॉलमध्ये बघताच मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हॉलमध्ये झोपण्याचं कारण विचारलं.
तेव्हा काही बोलता ते मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. तिथे जाताच ते म्हणाले, "सासूबाई, तुमची मुलगी किती गाढ झोपेत आहे हे तुम्ही बघतच असाल. आता कुठे आमच्या लग्नाला 4च महिने झालेत. तोच रागिनीने 4 महिन्यांचे 4 वर्ष केलेत. नव्यालाही वेळ द्यायचा असतो, हे तर तिला ठाऊकच नाही. तिला तिची झोप एवढी काय प्रिय आहे, तेच मला समजत नाही. मला खरं सांगा, रागिनीच हे पहिलंच लग्न आहे ना? कारण तिला माझ्यात कसला इंटरेस्ट दिसून येत नाही. आता तिला रोज रोज तेच समजावून माझं डोकं दुखू लागलंय, म्हणून मी माझं हॉलमध्ये येऊन झोपतो." जावयाच बोलणं ऐकून मी तर फारच चिंतेत पडले होते. जावाई माझ्या मुलीवर अजिबात खुश दिसत नव्हते. मी तेव्हा त्यांना म्हणाले की, "तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिला समजावते." जावाई व मुलीमधील नात्यासंबंधांबद्दल माहीत होताच माझ्या डोळ्यावरची झोप उडाली होती. कधी सकाळ होईल आणि मी माझ्या मुलीशी बोलेल असं मला झालं होतं. सकाळी जावाई ऑफिसला जाताच मी मुलीशी बोलायचं ठरवलं. मी तिला म्हणाले, "रागिनी, लग्नानंतरच आयुष्य कसं सांभाळायचं हे तुला आता मी शिकवू का? तुझ्यात हा अचानक बदल का दिसतोय? मी तुझे हे नवीन काय बघत आहे? तुला एवढी गाढ झोप कधीपासून येऊ लागलीय? तुझ्या झोपेला तुझा नवरा कंटाळलाय, हे तरी तुला ठाऊक आहे का?" त्यावर ती म्हणाली, "आई, तू माझ्या झोपेबद्दल बोलू नकोस. असही मी एवढं किती वेळ झोपते." रागिनीला तेव्हा तिची चूक लक्षात येत नव्हती, पण तरीही मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी रात्री जावाई मला हॉलमध्ये दिसले नाही. त्यांच्या आणि रागिनीमध्ये सगळं काही ठीक तर आहे ना हे पाहण्याकरता मी त्यांच्या खोली बाहेर गेले. तिथे जाताच मी आत त्यांच्या खोलीत डोकावले. आत पाहिलं तर जावाई मला त्यांच्या खोलीच्या खिडकीत उभे दिसले. रागिनी तर गाढ झोपेत होती. माझ्या समजावण्याचा तिच्यावर काही फरक पडला नव्हता. तेव्हा मी तिथून निघू लागले, तोच त्यांच्या खोलीच्या दरवाजात माझ्या साडीचा पदर अडकला आणि मला इतका जोराचा झटका बसला की मी ते खालीच कोसळले. माझ्या पडण्याचा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमला. क्षणात जावाई पळतच खोली बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरलेपण आणि शंकेचे विचित्र मिश्र भाव होते. ते माझ्याकडे झुकत म्हणाले, "सासूबाई, या वेळेला तुम्ही आमच्या खोली बाहेर काय करत होतात?" मी त्यांना म्हणाले, "सकाळी मी रागिनीला समजावलं होतं. ती आजही झोपली तर नाही ना हे बघायला मी आले होते." तेव्हा ते म्हणाले, "रागिनीला किती समजावलं तरी काही उपयोग नाही. मी तर आता तिचा नादच सोडला आहे. तुम्ही उगाच तीच टेन्शन घेऊ नका. तिच्या नादात तुमच्याच पायाला दुखापत झाली." तेव्हा जावयाने मला उठायला मदत केली. जावाई मला माझ्या खोलीत सोडून आले. हळूहळू जावयाची नजर माझ्यावर थोडी जास्तच स्थिरू लागली होती. पण त्यावेळी मला त्याचा अर्थच लागला नाही. मी अजूनही व्यवस्थित छान राहणारी, नीटनेटकी व वयापेक्षा ताजेतवानी दिसणारी होते. कदाचित म्हणूनच त्यांचं लक्ष माझ्याकडे जरा जास्तच थांबत होतं. ते मला म्हणाले, "सासूबाई, तुमच्यापेक्षा तुमची मुलगी जास्त थकलेली दिसते. तुम्ही तर अजूनही खूप फ्रेश दिसतात." जावयाच्या बोलण्यावर मी फक्त स्मित हास्य केलं. पुढे असेच दिवस जाऊ लागले. मी रागिनीला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करत होते. ती हळूहळू माझ्याकडून घरातील कामही शिकून घेत होती. मुलीकडे गेल्यापासून 2 वेळेचा स्वयंपाक मीच करत होते. एके रात्री माझ्या कानावर भांडी पडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मी लगेच खोली बाहेर आले. मी किचनकडे धाव घेतली, तर तिथे मला जावई जेवणाचं ताट वाढून किचन बाहेर येताना दिसले. मला पाहून ते दचकले होते. मगाशी तो आवाज ऐकून मी समजले होते की घरात चोर घुसला असावा. अशा अर्ध्या रात्री जावयाच्या हातात जेवणाचे ताट पाहून मी त्यांना प्रश्न केला की,
तुम्ही एवढ्या रात्री जेवणाचं ताट घेऊन कुठे जात आहात? तर ते म्हणाले, सासूबाई, मला रात्री भूक नाही का लागू शकत? तुम्ही बनवलेल्या चमचमीत पदार्थांची चव अचानक मला आठवली आणि माझ्या पोटात कावळे ओरडू लागले, म्हणून म्हटलं जरा 2 घास खाऊन घेऊयात. आता मला सोबत म्हणून तुम्ही माझ्यासोबत बसा. तेव्हा जावयाने आग्रहाने मला डायनिंग टेबलवर बसवलं. जावाई कधी कधी तर फारच फ्री वागायचे. मी त्यांची सासू आहे, जणू हे ते विसरलेच होते. तेव्हा 2 घास खाऊन मी लगेचच पाणी प्यायलं व जावायला सांगितलं की सकाळी काही विद्यार्थी घर भाड्याने घेण्यासाठी आले होते. तुमच्या घरातील वरची खोली रिकामीच आहे. तुम्ही ती भाड्याने देऊ शकतात. इथे एक दुसर घर सोडलं की काही विद्यार्थी मला भाड्यानेच दिसत आहेत. खोली रिकामी पडण्यापेक्षा त्याचे 2 पैसे येतील. तेव्हा जावयाने खोली भाड्याने देण्यास नकार दिला. त्यांच्यापुढे मी जास्त काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री जावाई रागात पाय आपटत माझ्या खोलीत आले. त्यांनी एक नवीन ड्रेस माझ्या हातात दिला आणि म्हणाले, हे घ्या, आता तुम्हीच ठेवा हा ड्रेस. तर तुम्हीच तो परिधान करा. जावयाचा बोल ऐकून मी तर थक्कच राहिले होते. मी त्यांना म्हणाले, तुम्ही हे काय बडबडताय? मी तुमची सासू आहे, हे विसरू नका. त्यावर ते म्हणाले, आता माझ्या बायकोला तर झोप आवरेना झालीये. मग मला माझ्या बाकी सगळ्या हौस सासूकडूनच पूर्ण करून घ्यावे लागतील ना. हा ड्रेस मी रागिनीसाठी आणला होता. पण ती तर हा ड्रेस घालायचं विसरून छान झोपी गेली. जावायचं बोलणं ऐकून मी लालजिरवाणे झाले होते. कारण जावायचे ते शब्द मला माझ्या मुलीमुळे ऐकावे लागत होते. त्यावेळी मी रागातच तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी रागिनी झोपेतून उठून नाश्ता करतच खोलीतून बाहेर आली. ती बाहेर येताच मी तिच्या हातात तो ड्रेस दिला व म्हणाले, रागिनी, मी आत्ताच्या आत्ता इथून जात आहे, कारण तू तर मला सुधारणारी दिसत नाहीयेस. तुझ्यामुळे काल जावायने माझ्या हातात हा ड्रेस ठेवला. तुझ्यामुळे मला जावायचं बोलणं ऐकावं लागलं. मी रागिनीला म्हणाले, घरात शांतता व सुख हवं असेल तर पती-पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला शिकलं पाहिजे. तू हेच वारंवार दुर्लक्षित करतेस आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मी त्या क्षणी तिला थोडं कठोरपणेच बोलले. माझे शब्द ऐकून रागिनीच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. ती रडतच म्हणाली, आई, मला माहीत आहे, तू काही दिवसांपासून माझ्याच भल्यासाठी मला समजावत आहेस आणि मी ते सगळं मनापासून ऐकते. पण मी काय करू, मला रात्री एवढी गाढ झोप कशी येते ते मला समजत नाहीये. लग्नाच्या काही महिन्यांनंतर पासूनच मला अचानक अशी झोप येऊ लागलीये. तुला माझा नवरा माझ्याबद्दल काय सांगतो ते मला माहीत नाही. पण आजपर्यंत मी विकासचा जो अनुभव घेतलाय, त्यावरून तर मला हेच जाणवलं की विकासलाच माझ्यात इंटरेस्ट नाहीये. तुला खोटं वाटत असेल तर तू एक रात्र माझ्या खोलीत राहून बघ, म्हणजे तुला समजेल. तिचं बोलणं ऐकून मी जरा विचारात पडले होते. रागिनी तिच्या नव्याबद्दल खोटं बोलत होती की जावाई त्यांच्या बायकोबद्दल खोटं बोलत होते, ते समजायला मार्ग नव्हता. त्या रात्री मी रागिनीला माझ्या खोलीत जा म्हणाले आणि मी तिच्या जागी जाऊन झोपले. त्या रात्री मी रागिनीप्रमाणे तयार झाले व तिच्या जागी गेले. तेव्हा मी चेहऱ्यापर्यंत पूर्ण पांघरून ओढलं होतं. जावाई त्यांच्या खोलीत अचानक आले तसे मी तचकलेच. गडबडीत माझ्या पायावरचं पांघरून खाली सरकलं आणि मी पूर्णपणे झोपेच्या अवस्थेत असल्यासारखे दिसत होते. खोलीत प्रकाश फारसा नव्हता. जावाई मला रागिनी समजले, हे माझ्या लक्षात आलं. ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, रागिनी, अजूनही झोपलीस? मला तर काय बोलाव ते सुचत नव्हतं. त्यांना अजूनही मीच त्यांची बायको वाटत होते आणि त्या भ्रमात ते पुढे येत होते.
ते माझ्या पायाजवळ बसले आणि मला उठवण्यासाठी हलक्या हाताने स्पर्श केला. पण त्या क्षणी माझ्या मनात भीतीचं वादळ उठलं. मला जाणवलं, जर मी लगेच उठून स्पष्ट बोलले नाही, तर परिस्थिती फारच बिघडू शकते. पण तेवढ्यातच पुन्हा त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्या क्षणी मला कोणा मुलीचा आवाज स्पष्ट ऐकू आला. त्या आवाजाने ते एकदम थबकले. ती मुलगी दारातून आत येताच रागाने म्हणाली, "विकास, आता माझ्यापासून मन भरलं का? की आता तुला तुझी घरातील बायको जास्त चांगली वाटू लागली?" तिचे शब्द ऐकताच जावाई माझ्याजवळून झटक्यात दूर झाले. मी पांघरुळ्याच्या बारीक फटीतून सगळं पाहत होते. खरोखरच कोणी अनोळखी मुलगी जावाई यांच्या खोलीत आली होती. ती मुलगी चांगली संतापली होती आणि जावाई तिच्याकडे आश्चर्य आणि भीतीच्या नजरेने पाहत उभे होते. ते सगळं पाहून माझं हृदय धडधडू लागलं. इतक्या रात्री, इतक्या रागाने बोलणारी ती मुलगी नेमकी कोण होती? आणि इथे ती कशी आणि का आली होती? त्या क्षणी मला एकच गोष्ट कळाली, या घरात काहीतरी गंभीर लपलंय आणि माझ्या मुलीला त्याची मुळीच कल्पना नाही. ती मुलगी नुसती त्यांच्या खोलीत नव्हती, तर ती माझ्या जावयाच्या अगदी जवळ उभी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. दोघांचे हावभाव, त्यांच्या आवाजातील कुजबूज, हे सर्व काही माझ्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेस होतं. मी हालचाल करू शकत नव्हते. डोळे उघडे होते, पण शरीर सुन्न आणि ते दोघे याचा फायदा घेत होते. त्या मुलीचा आवाज मला पुन्हा ऐकू आला. "विकास, जरा सावध." ती उठली तर जावाई अत्यंत थंडपणे म्हणाले, "ती सकाळपर्यंत हलूही शकत नाही. तिच्या पाण्यात मी रोजप्रमाणे आजही औषधं टाकलंय, त्यामुळे काळजी करू नकोस. आजची रात्रही आपल्या ताब्यात आहे, समज." त्यांच्या त्या 2 वाक्यांनी मला खूप मोठा धक्का बसला. ती मुलगी पुढे म्हणाली, "तुझ्या बायकोचा बंदोबस्त झाला, पण सासूबाईच काय करायचं? त्यांच्यामुळे आपल्या रोजच्या भेटीत आता खंड पडू लागलाय." त्यावर ते म्हणाले, "मी तर माझ्या सासूबाईंशी मुद्दाम चुकीचं वागलो. मला वाटलं, तशा वागण्याने तरी लाज धरून ते त्यांच्या घरी जातील. पण सासूबाई तर इथून जायला तयारच नाहीत." त्यावेळी जावाई आणि त्या मुलीचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिले होते. म्हणजे जावाई माझ्या मुलीला धोका देत होते. तेव्हा मी माझ्या पांघरून बाहेर आले. मला पाहून जावाई शॉक झाले होते. मी त्यांना म्हणाले, "मी तुम्हाला एक चांगला व्यक्ती समजले होते. पण तुम्ही तर माझ्या मुलीला धोका देत आहात. मी तुम्हाला सोडणार नाही." त्यावर ती मुलगी म्हणाली, "तुझी मुलगी जरा मतिमंद आहे. तिच्यासारख्या मुलीला कुठला पुरुष बायको म्हणून स्वीकारेल?" ते ब्र झालं, "तुला आज सगळं दिसलं. आता तुझ्या मुलीला घेऊन इथून चालते हो. विकासाने मला आमचं आयुष्य आनंदात जगू दे." ती मुलगी त्याच कॉलनीतील एका घरातील भाडेकरू होती. तिचे जावयासोबत अनैतिक संबंध होते. त्याने जावाई माझ्यासमोर तिला म्हणाले, "मी तुझ्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. तुझ्यासारख्या लोकांचा संबंध फक्त काही काळासाठी असतो, पण माझ्या बायकोसाठी मी काहीही करू शकतो. मी तिला सोडू शकत नाही." माझ्यासमोर त्यांनी त्यांच्या त्या प्रियसीला धुत्कारून लावलं. जावयाच्या अफाटबद्दल समजताच मला चांगला झटका लागला होता. तेव्हा जावाई माझ्यासमोर फार सोजवळ बनू लागले. पण तो व्यक्ती कसा आहे, हे मी समजले होते. मी माझ्या भोळ्या भाबड्या मुलीला अशा व्यक्तीकडे अजिबात राहू देणार नव्हते. जावयाच्या प्रेयसीने तिची बदनामी होईल या भीतीने जावयावर काही कारवाई केली नव्हती. परंतु मी त्या नालायक माणसाला पोलिसात दिलं आणि माझ्या मुलीला मी एका खोट्या नात्यातून मुक्त केलं. पोलीस स्टेशनमध्ये विकासची तक्रार नोंदवताना माझे हात कापत होते. माझ्याच जावयाला, माझ्या मुलीच्या पतीला, अशा प्रकारे सोडवण्याचा विचार मनाला फार दुखावणारा होता. पण रागिनीच्या भविष्याचा,
तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. त्या रात्रीचे दृश्य डोळ्यांसमोरून जात नव्हते. तिच्या पाण्यात औषध, हा विचारच माझ्या अंतःकरणाला थरारून गेला. पोलिसांनी तपास सुरू केला. विकासचा प्रतिकार नव्हता, तो एक प्रकारे शांत होता. कदाचित त्याला ही सगळी फसवणूक आवरता येत नाही याचे भान आले होते, किंवा कदाचित त्याच्या कर्तृत्वालाच शेवट आल्याची जाणीव झाली होती. रागिनी सुरुवातीला खूप घाबरली, रडली. आई, मी कुठे चुकलो? माझ्यामुळेच का हे सगळं झालं? ती विचारत होती. अजिबात नाही, बाळा, मी तिला मिठीत घेऊन म्हटले, तू काहीही चूक केलेली नाही. एक वाईट माणूस आपल्या आयुष्यात आला होता, एवढंच. आता सगळं ठीक होईल. तपासाच्या ओघात अनेक गोष्टी बाहेर आल्या. विकास खरोखरच चांगल्या ठिकाणी नोकरीला होता, पण त्याचे स्वतःचे घर नव्हते, ते भाड्याचे होते. तो एकटाच होता हे खरे होते, पण त्याच्या एकटेपणामागे स्वार्थी वृत्ती आणि इतरांबद्दलचा अवहेर होता. त्या मुलगी, तन्वी, तिच्याबद्दलही माहिती मिळाली. ती खरोखरच शेजारच्याच सोसायटीत राहत होती आणि विकासशी तिचे संबंध बरेच दिवस चालू होते. लग्नाआधीपासूनच. त्याने रागिनीशी फक्त दिखावटीचे लग्न केले होते, कदाचित सामाजिक दबावामुळे, किंवा रागिनीच्या साधेपणाचा फायदा घेण्यासाठी. रोज रात्री तिच्या पाण्यात झोप येण्याचे औषध टाकण्याची ही भयानक सत्यता मला सतावून राहिली. काही आठवड्यांतच प्रकरण न्यायालयात गेले. विकासविरुद्ध 2 वर्षे कैद आणि दंडाची शिक्षा झाली. त्याची नोकरी गेली. तन्वीवरही काही कारवाई झाली. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे रागिनी आणि मी मुक्त झालो होतो, एका विषारी आणि भयानक नात्यातून. आम्ही माझ्या घरी परतलो. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. रागिनी खूप मोडकळीस आलेली होती. तिला झोप येत नसे, भूक लागत नसे. त्याच्या औषधामुळे झालेल्या झोपेची सवय मोडणंसुद्धा एक प्रकारचे उपचार होते. पण मी तिच्या सोबत होते. दर रात्री तिला हळुवारपणे झोप लागेपर्यंत तिचा हात थोपटत बसायचे. तिला स्वयंपाक शिकवायचो, माझ्यासोबत बाजारात न्यायचे, जुन्या मैत्रिणींना भेटायला घेऊन जायचे. हळूहळू बदल सुरू झाला. एक दिवस रागिनीने स्वतःची चहा बनवून माझ्यासमोर ठेवला. आई, चहा, ती म्हणाली, आणि तिच्या डोळ्यात एक विजेसारखा आत्मविश्वास चमकला. तो क्षण माझ्यासाठी कोटी होत्या. मी समजले की माझी मुलगी परत येत आहे. एक महत्त्वाचं ठरवणं झालं. मी रागिनीला पुन्हा शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. तिच्या आवडीचा बेकरी आणि कन्फेक्शनरीचा अल्पकालीन अभ्यासक्रम करायचे ठरवले. तिला ते आवडले. रोज नवनवीन पदार्थ बनवण्यात, डिझाईन करण्यात ती गढून जाई. तिच्या चेहऱ्यावरचं निस्तेजपणा हळूहळू जात होतं. 2 वर्षे उलटली. रागिनीने एक लहानसा बेकरी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आमच्याच घराच्या गॅरेजमध्ये एक छोटीशी होम बेकरी सुरू करण्याचा विचार ठरवला. तिने ऑनलाईन ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. तिच्या बनवलेल्या केक्स, कुकीज आणि ब्रेडची ख्याती लवकरच पसरली. तिला एक छोटासा व्यवसाय चालवण्याचा आनंद मिळू लागला. एके दिवशी संध्याकाळी आम्ही दोघी बागेत चहा घेत बसलो होतो. रागिनी म्हणाली, आई, एक गोष्ट सांगू. आज विकासच्या न्यायालयीन प्रकरणाचा शेवटचा दिवस होता असं वर्तमानपत्रात वाचलं. तो सुटलाय. तिचा आवाज स्थिर होता. मी काळजीने तिच्याकडे पाहिलं. बाळा, ठीक आहे ना तू? ती हसली, एक खरं, मुक्त हास्य. होय आई, पूर्णपणे ठीक आहे. आज वाटतंय मी खरोखरच मुक्त झाले. त्याचा विचार आला तरी काही वाटत नाही. फक्त एवढंच वाटतंय की तो एक वाईट स्वप्न होतं आणि आता मी जागी झाले आहे. ती थांबली आणि माझ्या हाताला हात लावला. तू नसतेस तर मी कधीच जागी आले नसते.
तू माझ्यासाठी फक्त आई नव्हतीस, तू माझी सैनिकी होतीस. धन्यवाद, आई. त्याच क्षणी दाराची बेल वाजली. रागिनीची एक ऑर्डर आली होती. ती उठली आणि तिच्या कामाकडे वळली. ती जाताना तिच्या मागचा आत्मविश्वास पाहून माझे डोळे भरून आले. माझी लाडकी, भोळी मुलगी एक स्वावलंबी, सबल स्त्री बनत होती. काही महिन्यांनंतर रागिनीच्या बेकरीचे काम इतके वाढले की तिने शेजारची एक छोटी दुकान भाड्याने घेतली. दुकान उघडण्याच्या दिवशी तिने मला पहिला केक कापायला दिला. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं, आई, ती म्हणाली. मी तिला म्हटले, नाही बाळा. हे सगळं तुझ्या आत्मशक्तीमुळे झालं. मी फक्त तुझ्या पाठीशी उभी होते. आज रागिनीचे छोटेसे रागिनीज होम बेकरी हे ठिकाण फुलून आले आहे. ती आनंदात आहे. नवीन काही शिकण्याची, करण्याची तिची इच्छा परत आली आहे. आमचे नाते अधिक दृढ झाले आहे. आम्ही एकमेकांचे आधार आहोत. एके रात्री ती म्हणाली, आई, लग्न म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहणं नसून एकमेकांचा आधार घेणं असतं, हो ना? आणि तो आधार कोणीही देऊ शकतो आई, मैत्रीण, स्वतःची मुलगीसुद्धा. हो, मी म्हटले, खरं लग्न म्हणजे प्रेम, आदर आणि स्वातंत्र्य यावर असतं. आणि ते कोणाशीही असू शकतं. आमच्या घरात आता स्वयंपाकघरातून येणारा केकचा मधुर वास, रागिनीचे गुणगुणणे आणि माझे वाचनाचे शांत वातावरण आहे. भय, छल आणि विश्वासघाताच्या सावलीतून बाहेर पडून आम्ही दोघींनी एक नवीन, उज्ज्वल प्रकाशाचे घर निर्माण केले आहे. आणि हीच खरी विजयगाथा आहे.